विलास घुले हत्या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर धनंजय मुंडे आक्रमक झाले असून बीडमध्ये 22 खून झाल्याची खंत व्यक्त होतीये। विलास घुले प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी बाहेर का ठेवले, त्याला अटक करण्यासाठी पोलीस का धजावत नाही, तो पोलिसांचा लाडका आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। केजमधील विलास घुले हत्या प्रकरणी त्यांनी घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या प्रकरणातील खरा आरोपी बाहेर असून त्याला पोलिसांनी पकडावं अशी मागणीही केली आहे। विलास घुले यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या परिस्थितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडावं। काही लोकांनी ठरवून येऊन घुलेंच्या हॉटेलमध्ये उमेश माने या एसटी समाजाच्या तरुणाला मारहाण केली। त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली, मात्र पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक का केली नाही, त्याची वेगळी तपासणी का सुरू आहे? जे काही पुरावे आहे ते नष्ट करण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलंय का? आमची वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचाही विषय नाही। जो आरोपी बाहेर आहे त्यानं जर पुरावे नष्ट केले तर या प्रकरणातून काय बाहेर येईल? आमचा पोलिसांवर संशय आहे, त्यांना या प्रकरणातून एका आरोपीला वाचवायचे असा आरोप मुंडे यांनी केला। एका गुन्ह्यात एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे चालणार नाही। आतापर्यंत बीड जिल्ह्यात 22 खून झाले। या जिल्ह्यात काम करणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला आडनाव लावायचा अधिकार नाही। हा प्रकार देशभरातील कोणत्याही जिल्ह्यात नसेल तर बीड जिल्ह्यात आहे, हे दुर्दैव आहे। अधिवेशनात मी स्वतः या मुद्द्यावर सभागृहात आवाज उठवला। न्याय हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे, तो मिळावा म्हणून पुन्हा एकदा सदनामध्ये हा विषय उठवणार असंही मुंडे यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।